हाय फ्रेंड्स, वेलकम टू डेल्टा ट्युटोरियल्स पनवेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेयर म्हणजे नक्की कोण. हु इज मेयर? मराठीमध्ये ज्याला आपण महापौर म्हणतो. एखादं मोठं शहर असेल महत्वाचं, जसं की मुंबई, ठाणे, इंदोर, नागपूर, पुणे, या मुख्य मोठ्या शहरांचा जो प्रमुख किंवा फर्स्ट सिटीजन आपण ज्याला म्हणतो, इट इज कॉल्ड एज अ मेयर. याला आपण महापौर असं म्हणतो. सो लेट अस सी सम बेसिक introductory information about mayor. So mayor is a highest ranking official in a municipal government, such as a city or a town, who is acting as a leader of the city council and often serving as a chief executive officer. शहराचा प्रमुख, प्रथम नागरिक, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आपण त्याला मेयर म्हणतो, महापौर. आता मोठमोठी जी मगाशी मी शहरांची उदाहरणं दिली तुम्हाला, की मुंबई, ठाणे, पुणे, त्याच्यानंतर नागपूर, इंदोर, ही जी मोठमोठी शहरं असतात, या शहरांचा कारभार मॅनेज करण्यासाठी जी एक गव्हर्नमेंट बॉडी असते, इट इज कॉल्ड एज अ कॉर्पोरेशन, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. तर या महानगरपालिकेचे प्रमुख असतात मेयर, महापौर. जसं प्रत्येक तालुक्याची नगरपालिका असते, त्याचा प्रमुख असतो नगराध्यक्ष. राईट. सो महापालिकेचा, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा हेड असतो मेयर. ओके. नाव लेट्स सी सम की पॉइंट्स ऑफ अ मेयर. वी विल अंडरस्टँड देअर रोल, देअर फंक्शन्स and election, how they are elected. So let us proceed to their role. The mayor serves as a head of municipal corporation, often representing the city as its first citizen at official events. शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर यांची ओळख असते. आता मेयर यांच्याकडे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्यांचा रोल खूप क्रुशियल असतो. शहरामध्ये जे काही ऑनगोईंग प्रोजेक्ट्स असतात, वॉट एव्हर प्रोजेक्ट्स आर बीइंग कॅरीड आउट इन द सिटी, they need to pay proper attention, proper funding, properly appointing officers at different projects is the main key responsibilities of a mayor. Looking into the problems of the citizens and finding resolutions on that, these are some basic functions of a mayor. Let us see some examples of a mayor. First example is Mr. Nitin Jairam Bhuir, which is a mayor of a Panvel Municipal Corporation, PMC. रिसेंटली जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली, त्याच्यानंतर नितीन पाटील यांची पनवेलच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली. आणि दुसरं आहे आपले BMCचे इलेक्शन्स जेव्हा झाले, सगळीकडचे जेव्हा महापालिकेचे इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे मुंबईच्या महापौर म्हणून सौ रितू तावडे यांची निवड करण्यात आली. सो दीज आर टू एक्झाम्पल्स which you might have seen on the news channels if you are watching them. So these are the examples of mayors. Now we'll see the function of a mayor. As you can see in this photo, हे असं सभागृह असतं महापालिकेचं, ज्याच्यामध्ये मीटिंग्स घेतल्या जातात. मेयर आणि म्हणजे महापौर आणि उपमहापौर हे सेंटरला पोझिशन्ड असतात आणि बाजूला सगळे नगरसेवक असतात आणि ऑपोजिशन पार्टीचे मेंबर सुद्धा प्रेझेंट असतात. आता काही हाय लेवल मीटिंग्स असतील तर या प्रॉपर घेतल्या जातात अशा. नाव फंक्शन्स आर प्रिसाइडिंग ओव्हर काउन्सिल मीटिंग्स, महत्वाच्या मीटिंगमध्ये सहभाग घेणं, स्वतःचे इनपुट्स देणं आणि जे काही प्रश्न असतील, वॉट एव्हर प्रॉब्लेम्स आर बीइंग डिस्कस्ड इन दॅट मीटिंग, फाइंडिंग प्रॉपर रिझोल्युशन ओव्हर देम. देन इम्प्लिमेंटिंग लोकल ऑर्डिनन्सेस, ओव्हरसीइंग म्युनिसिपल सर्व्हिसेस. म्युनिसिपल सर्व्हिसेसमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. अगदी सकाळी कचऱ्याची जी घंटा गाडी येते, the garbage van which picks up the garbage from each and every housing society or every house, up to major infrastructure projects which come under municipal corporation. ह्या सगळ्या म्युनिसिपल सर्व्हिसेस मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये शहरातली सिग्नल यंत्रणा असेल, त्याच्यानंतर रस्ते असतील, इतर बाकी वॉटर सप्लाय, these things are properly coordinated and continuously monitored by the mayors. Taking overview of the ongoing city projects. शहरामध्ये जर का काही महत्त्वाचे प्रोजेक्ट सुरू असतील, नाव रिसेंटली I'll just give one example. Coastal road project was being implemented in Mumbai and it was
initiated or more emphasis was given by our Chief Minister Sri Devendra Fadnavis. So it was being implemented in Mumbai. So BMC was in that role to continuously monitor the progress of that project. सो शहरामध्ये जे काही प्रोजेक्ट चालू असतील त्याचा आढावा घेणं हे मेयरचे फंक्शन्स असतात. नाव विल सी देअर इलेक्शन. डिपेंडिंग ऑन लोकल लॉज, मेयर्स आर ईदर डायरेक्टली इलेक्टेड बाय द पब्लिक और चूजन बाय द मेंबर्स ऑफ द सिटी काउन्सिल. आपण जसं सरपंचाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की थेट जनतेतनं सुद्धा निवडणूक होऊ शकते, जे मेयर निवडले जाऊ शकतात, किंवा जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये व्होटिंग केलं जातं, किंवा त्यांचं जर का एकमत असेल तर एका कॅन्डिडेटला मेयर म्हणून डिक्लेअर केलं जातं. यांचा कार्यकाल, देअर वर्किंग ड्युरेशन इज ऑल्सो फॉर 5 years. तुम्हाला ही व्हिडिओ जर का आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला आणखीन अशा संदर्भातल्या कुठल्या व्हिडिओ हव्या असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.